2025 हे वर्ष सरतय आणि 2026 या नवीन वर्षाचं आता स्वागत होत आहे। मात्र 2025 हे वर्ष देशातील उच्च आणि शालेय शिक्षणातल्या मोठ्या बदलांचं वर्ष ठरलंय। उच्च शिक्षणाचे नियमन, मान्यता आणि प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे बदलण्यासाठी सरकारनं यावर्षी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विकसित भारत शिक्षण अधिनियम विधेयक 2024 मांडलं। दुसरीकडे सीबीएसईनं वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेणं, क्षमता आधारित प्रश्नांवर भर देणं आणि 75% उपस्थिती अनिवार्य करणं यासारखी महत्त्वाची पावलं देखील उचलली आहेत। पाहूयात त्याच संदर्भातला हा खास रिपोर्ट। शालेय शिक्षणातील मोठ्या बदलांचं वर्ष, विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक मंजूर। 2025-26 मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी 1.28 ट्रिलियन रुपयांची तरतूद। कृत्रिम बुद्धिमत्तानी IIT-वर भर। 10वीच्या विद्यार्थ्यांना 2 वेळा परीक्षा देण्याची संधी। केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी 1.28 ट्रिलियन रुपयांची तरतूद करण्यात आली, जी मागील 2024 वर्षाच्या तुलनेत 6.5% वाढलेली आहे। या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारनं देशातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन उपक्रमांची घोषणा केली। विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच AI आणि IIT-वर भर दिला। सरकारच्या या धोरणाचा शैक्षणिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे। शिक्षण क्षेत्रासाठी सरकारच्या विविध योजना योग्य दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं निश्चित झालंय। या विधेयकामुळे उच्च शिक्षणातील जुनी व्यवस्था बदलली। UGC, AICTE आणि NCTE यांच्या विलीनीकरणाला मदत। विकसित भारत शिक्षण अधिनियम विधेयकमुळे नवीन संस्था स्थापन होणार आहे। शिक्षण क्षेत्रातील प्रमुख वाद, गुरुग्राम, दिल्ली, जम्मू या केंद्रांवर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा रद्द झाल्या होत्या। UGC नेट, CBI चौकशी, प्रश्नपत्रिका गळती प्रकरण गाजलं। UGC नेट परीक्षेतील प्रश्न मागे घेण्याची नामुष्की सुद्धा ओढावलेली होती। गुजरातमध्ये शिक्षक आणि पर्यवेक्षकांच्या कॉपी तपासणीत मोठ्या त्रुटी आढळल्या। या प्रकरणी तब्बल 4200 शिक्षकांना नोटिसा पाठवण्यात आल्या। कॉर्पोरेट कॉलेजांना लाभ देण्यासाठी मूल्यांकन प्रक्रिया बदलल्याचा आरोप आहे। CBSE मध्ये नवीन बदल, 10वीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून 2 वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे। परीक्षेत क्षमता आधारित आणि बहुपर्यायी प्रश्नांवर अधिक भर देण्याचा निर्णय। उत्तरं लिहिण्याची पद्धतही बदललेली। नॅशनल टेस्टिंग एजन्सी कोणतीही भरती परीक्षा घेत नाही। या संस्थेकडून केवळ उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांवर लक्ष ठेवलं जातं। NTA पुनर्रचनेअंतर्गत अनेक बदल करण्यात आले। केंद्र आणि राज्य सरकारनं शिक्षण धोरणात आमूलाग्र बदल करून या क्षेत्रात अधिकाधिक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला। शैक्षणिक क्षेत्रात सरकारकडून बदल होत असले तरी खरी गरज खासगी महाविद्यालयांकडून होणारी आर्थिक पिळवणूक बंद करायची आहे। राज्यात आणि देशात जणू काही शिक्षण सम्राटांचे पेव फुटले आहे। विद्यालय आणि महाविद्यालय ही विद्यार्जन धाम राहिली नसून ते कारखाने होऊ पाहत आहेत। देशातील डॉक्टर्सची गरज लक्षात घेता केंद्र सरकारनं नवी वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ केली आहे। मात्र त्याचा फायदा महाविद्यालयांना विद्यार्थी घडवण्याचे कारखाने समजणाऱ्या शिक्षण सम्राटांनाच अधिक होतो आहे। या बहुतांश शिक्षण संस्था नेत्यांनी पुढाऱ्यांच्याच असल्यानं कुंपणच शेत खातंय अशी वस्तुस्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।